मतदार बंधू आणि भगिनींनो, अस्सलाम वालेकुम. नमस्कार. मी शेख बानोबी लियाकत. संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी केलेली आहे. सर्वप्रथम संगमनेरकरांनो आणि विशेषतः मतदारांनो, या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवारी हा विषय फक्त समाजहितासाठी घेतलेला एक निर्णय होता. आणि तो निर्णय घेत असताना किंवा या मागील आमची सामाजिक कामाची जी काही दखल संगमनेरकरांनी घेतलेली आहे ती म्हणजे आम्ही कुठल्याही धार्मिक किंवा जातीवादी लोकांना बळी पडलेलो नाही. आम्ही कुठल्याही मंदिरचा किंवा मशिदीचा विरोध करणाऱ्यांना बळी पडत नाही किंवा पडलो देखील नाही. आणि नेहमी समाजामध्ये सामाजिक काम आणि विकास करणाऱ्या लोकांसोबत होतो आणि आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुका झाल्या तर त्या सुधरवता येतात. मात्र जाणून बुजून जर कोणी चुका करत असेल तर त्याला चूक नाही, तर त्याला षडयंत्र म्हणून ओळखलं जातं. आणि ते षडयंत्र असणार हे या सुजाण जनतेलाही माहिती आहे आणि आम्ही देखील जाणतो. त्यासाठी आमचा लढा हा संगमनेरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विकासाच्या मुद्द्यावर, विकास कामावर झालेला आणि जो काही विकास थांबलेला आहे किंवा नवीनपैकी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून संगमनेर 100% विकास कामे होऊन सुंदर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत राहील, यासाठी आमचा आजपर्यंतचा लढा आहे आणि पुढे देखील राहील. त्यामुळे आज तुमच्या समोर येऊन माध्यमाच्या मंचावरून एकच आवाहन करू इच्छिते की संगमनेर शहरामध्ये किंवा संगमनेरच्या परिसरात कोणीही भूलथापांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर आणि विकास कामावर मतदान करा. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आम्ही उमेदवारी करत असताना आमचे विशेष काही मुद्दे होते. त्यापैकी मुस्लिम बहुल इलाख्यामध्ये STP प्लॅनची जागा स्थलांतरित करण्यात बाबत, त्याचबरोबर यंग नॅशनल ग्राउंड असेल, त्याचबरोबर लहान मुलांची बालवाडी असेल, त्याचबरोबर नाटकी नाल्याचे सुशोभीकरण असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संगमनेर शहरातील प्रत्येक बेघर आणि झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी आमचा लढा होता. आणि तो लढा आम्ही पहिल्यापासून ते आजपर्यंत लढत आलेलो आहोत. हा लढा लढत असताना आमची यंत्रणा कमकुवत आहे, आम्हाला पाठबळ कमी आहे. मात्र आम्ही यासाठी झटलो, झिजलो. मात्र लढा आमचा कायमस्वरूपी राहिला आणि त्या लढ्याला संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूक 2025 मध्ये यश येताना दिसून आले आहे. त्यामुळे आमची उमेदवारी ही फक्त या लढ्यासाठी होती आणि त्यात सार्थक ही साध्य होताना दिसून आलं आहे. आमच्यावरील सर्व मागण्या या संगमनेर सेवा समितीच्या माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात असतील, पदवीधर आमदार सत्यजित तांबे असतील, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे असतील, सर्वांनी त्यांचा विचार करून आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी एक जाहीरनामा एका पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करून संगमनेर 2.0 संगमनेरचा जाहीरनामा या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये STP प्लॅनची जागा स्थलांतर करणार, त्या जागेवर यंग नॅशनल क्रिकेट ग्राउंड बनवणार, मुस्लिम भागात त्यामध्ये ज्या ठिकाणी कब्रस्तानची गरज आहे
त्या ठिकाणी मुस्लिम बांधवासाठी कब्रस्तान करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केलेले आहे. त्यासोबतच अमरधामचा देखील जो अगदी महत्वाचा विषय होता तो देखील त्यांनी त्या जाहीरनाम्यात घेतलेला आहे. राहिला नाटकी नाल्याचा प्रश्न, तर नाटकी नाला हा नाटकी नाला नसून ती नदी आहे आणि ती बंदिस्त होणार नाही आणि होतही नाही. त्यामुळे त्याचे सुशोभीकरण करून तो देखील प्रलंबित विषय मार्गी लावणार असल्याचा त्यांच्या संगमनेर 2.0 या जाहीरनाम्यातून त्यांनी जनतेसमोर आज आणलेला आहे. त्यामुळे आज आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना प्रश्न मार्गी लागताना दिसून आले आहे. त्यासाठी आमचा आजचा निर्णय आहे की आम्ही संगमनेरच्या या जनतेची दिशाभूल होऊ नये आणि आपले अमूल्य मत या चांगले काम करणाऱ्या आणि संगमनेरला सुसंस्कृत, स्वच्छ, सुंदर आणि शांत, संयमी ठेवणाऱ्या लोकांना पडावं या विचारातून हे आवाहन करते की या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपलं मत हे संगमनेरच्या विकासाला द्या, संगमनेरच्या सुसंस्कृत नेत्याला द्या, संगमनेरच्या विकास पुरुषाच्या उमेदवाराला द्या, संगमनेरच्या सुसंस्कृतीला द्या, एवढीच अपेक्षा करते. आणि एक हेही देखील लक्षात घ्या की आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. आम्ही मानवाधिकार संघटनेच्या व पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी सर्वांच्या अधिकारासाठी लढत आलेलो आहोत आणि उद्या देखील आमचा लढा सुरूच राहणार आहे. मात्र तुम्ही एक मत 5 वर्षाकरिता देणार आहात, त्यामुळे मतदान करताना विचार नक्कीच करा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.